गोवा हे फक्त तिथली नाईट लाईफ, बीचेस आणि जेवण यासाठी प्रसिद्ध नाही आहे. तिथले ओल्ड गोवा चर्चेस पण तेवढेच प्रसिद्ध आहेत. त्यातलं आम्ही बेसिलिका बॉम जीजस हे चर्च हे खूप एक रहस्यमय चर्च आहे बोललं जातं. तिथे तिथल्या फादरची सेंट फ्रान्सिसची डेड बॉडी ताबूतमध्ये ठेवली आहे आणि असं बोलतात की त्यांची नखं अजून पण वाढतच आहेत. आणि त्यानंतर आम्ही से कॅथेड्रल हे चर्च पण बघितलं. खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि 400 वर्षापूर्वीचे हे चर्चेस आहेत. त्यानंतर आम्ही मस्त पणजीच्या लेनमधून एक फाउंटेन लेन बघायला गेलं होतं. खूप कलरफुल आणि व्हायब्रंट प्लेस आहे. इंस्टाग्रामेबल प्लेस आहे. फोटोजेनिक प्लेस पण म्हणू शकतो. मस्त व्हिडिओज काढले इकडे आणि पोर्तुगीज लेनची वाईब तुम्हाला मिळेल. खूप क्यूट आणि एस्थेटिक कॅफेज आणि बार्स पण इकडे आहेत. त्यानंतर आम्ही डोनापोला प्लेसला व्हिजिट केलं. असं बोलतात की तिथले व्हॉइसरॉय यांची मुलगी डोनापोला होती. तिचं प्रेम होतं एका फिशरमॅनवरती. ते तिच्या वडिलांनी रिजेक्ट केलं. तिने इकडे सुसाईड केल्यामुळे तिथल्या लोकांनी या प्लेसचं नाव डोनापोला ठेवलं, कारण ती खूप काइंड आणि हेल्पफुल होती. शेतकऱ्यांना, गरजूंना खूप मदत करायची. लवर्स पॅराडाईज पण बोलतात या प्लेसला. सिंगम मूवीचा एक पार्ट पण इकडे शूट झालेला आहे. खूप प्रसिद्ध प्लेस आहे आणि फोटोजेनिक प्लेस आहे. टिटोजच्या लेनमधून संध्याकाळी आम्ही बागा बीचची नाईट लाईफ एन्जॉय करायला गेलेलो. बाय द वे, टिटोज हे फेमस नाईट क्लब आहे. दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.